मित्रांनो नमस्कार. एटी पाटील यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजचा विषय शेतकरी आणि शेतकऱ्याची परिस्थिती या संदर्भात आपण बोलणार आहोत. आणि या माध्यमाने शेतकरी बंधूंच्या मार्फत शेतकऱ्यांची आजचीच नाही तर जवळजवळ मागील 50 वर्षांपासूनची स्थिती आणि त्यातल्या त्यात असं म्हणतात की काळात 13वा महिना ह्या अतिवृष्टीने एक प्रकारे शेतकऱ्यांवर दुःखाचा डोंगरच कोसळलेला आहे. मी तर त्याच्या पलीकडे जाऊन म्हणेल, या संकटाचे वर्णनच करता येणार नाही. मित्रांनो, माझे वय 66 वर्ष. त्यातली सुरुवातीची 15-16 वर्ष सोडली तर मला अतिशय चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांची परिस्थिती कळते, समजलेली आहे. कारण की मी स्वतः शेतकरी कुटुंबातून आहे, एका ग्रामीण भागातून आहे. म्हणून हे मी अतिशय चांगल्या पद्धतीने आपले महाराष्ट्रातलं विद्यमान सरकार म्हणजे भाजपचं, म्हणजे आदरणीय फडणवीस साहेबांचं, त्यांना आपण शेवटी आपल्या शेतकऱ्यांच्या वतीने नम्र निवेदन करणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण अतिशय काळजीपूर्वक ऐका, कारण की याच्यातून आपलंच मनोगत मी व्यक्त करणार आहे, आपलंच म्हणणं मांडणार आहे आणि पूर्णपणे वास्तव. कारण की मी कुठलाही पुढारी नाही, नेता नाही, कुठल्याही पक्षाचा नाही. मी अतिशय सामान्य माणूस आहे आणि जे बघितलं आहे, जे अनुभवलेलं आहे, तेच वास्तव मांडण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे. आणि मित्रांनो, आपल्याला एक नम्र विनंती करायची वाटते. जर आपल्या शेतकऱ्यांचा आवाज, आपलं वास्तव चित्रण, आपलं दुःख हे विद्यमान सरकारच्या कानापर्यंत पोहोचायचे असेल असं वाटत असेल तर हा व्हिडिओ अतिशय मन लावून आणि काळजीपूर्वक ऐका. आणि आपला आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचा असं वाटत असेल तर त्याला निश्चितपणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अवघ्या 2 दिवसामध्ये आपला व्हिडिओ तिथपर्यंत पोहोचला पाहिजे आणि आपलं म्हणणं वास्तवात उतरलं पाहिजे आणि ते उतरेल याची मला खात्री आहे. चला तर मित्रांनो, आमच्या कालच्या, आजच्या आणि उद्याच्या शेतकरी या गेल्या 50 वर्षामध्ये जे मी अनुभवलं, तर शेतकऱ्याची स्थिती होती त्याच्यामध्ये खूप प्रगती झाली असं अजिबात जाणवत नाही. अनेक प्रकारची, अनेक पक्षांची सरकार आली आणि गेली. अर्थात प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न केलेतच, यात काही शंका नाही. त्यातल्या त्यात विद्यमान सरकारच्या संदर्भात तर माझं असं स्पष्ट मत आहे, आदरणीय देवेंद्रजी असतील, आदरणीय एकनाथरावजी, आदरणीय अजितदादा पवार, ही सर्व माणसं अतिशय अनुभव संपन्न आहेत. देवेंद्र फडणवीसजी साहेब, आपला तर प्रश्नच येत नाही. आपण अतिशय प्रामाणिक, निस्वार्थी शब्द अतिशय जाणीवपूर्वक वापरत आहे. आपण प्रामाणिक आहात, चतुर आहात, हुशार आहात, अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे आणि त्यागी आहात. त्यागी हा शब्द यासाठी वापरत आहे मित्रांनो मी, की कुठलाही पुढारी म्हटला की कुठेतरी बालवाडी असेल, एखादी शाळा असेल, एखादा साखर कारखाना असेल, एखादी संस्था असेल. पण आमचं फडणवीस साहेबांचं असं काहीही नाही. तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत आहात, पण त्यांच्या बॉम्बेमध्ये घर नाही हो. म्हणून मी त्यांना निस्वार्थी म्हणतोय. आणि त्यांच्या जर सुरुवातीपासून जीवन जर बघितलं ना, खरंच तसं आहे, स्वच्छ, यात तीळ मात्र शंका घेऊ नका. पण फडणवीस साहेब, मला निश्चितपणे नमूद असं, मी आपला हितचिंतक असल्यामुळे मला सांगावंसं वाटतं, आपल्या बाबतीत पर्टिक्युलर आमच्या शेतकरी मात्र कमालीचा नाराज आहे, हे मला नमूद करणं महत्वाचं वाटतं. त्यानंतर पुढे सविस्तर बोलूया. तर या वर्षाच्या पावसाळ्याने सुरुवात जून ऐवजी मे पासूनच सुरुवात केली. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की चित्रपटाची सुरुवात पाहण्यापेक्षा चित्रपटाचा शेवट बघितला पाहिजे. असं वाटत होतं
समाधानकार पाऊस 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 वगैरे. पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला की ते वाईटच. म्हणून एक सुभाषित आहे ना, अति सर्वत्र वर्जते, आणि ते बरोबर आहे. अहो, वनस्पती असो, प्राणी असो, पशु पक्षी, सर्वांचे जीवन पाण्याशिवाय चालत नाही. पण त्या पाण्यामुळे आज आमचे जीवन उद्ध्वस्त व्हायला लागलं आहे. त्या पाण्यामुळे एवढं मोठं संकट आलेलं आहे. आमचा शेतकरी आज या पाण्यामुळे उद्ध्वस्त झालेला आहे पूर्णपणे. खरं म्हणजे अनेक वर्षांपासून कर्जाच्या खाईत तर आधीच लोटला गेलेला आहे. दिवसेंदिवस त्यांच्या कर्जाचा डोंगर वाढत आहे. अनेक वर्षांपासून आपली शेतकऱ्यांची जुनी मागणी आहे की आम्हाला कर्जमुक्त करा. आणि ते बरंही वाटतंय, योग्यही वाटतंय. कारण की मी ग्रामीण पातळीवर राहणारा आहे, ग्रामीण भागातला आहे. नेमकं शेतकऱ्याचं दुःख काय आहे हे मी जाणून आहे. म्हणून विद्यमान सरकारने ते समजून घेतलंच पाहिजे. पाऊस साधा सुद्धा झाला नाही मित्रांनो. गेल्या 50-60 वर्षामध्ये असा पाऊस कोणीही बघितलेला नाही. जेव्हा 80-100च्या लोकातले अनुभवी लोकांना विचारलं, त्यांनी सांगितलं, तुम्ही 50-60 काय म्हणता, 100 वर्षामध्ये असा पाऊस आम्ही बघितला नाही. म्हणून हे महान संकट आहे. मागे कोरोनाच्या माध्यमाने बघितलं, आता ह्या पद्धतीने ऋतुचक्र तर बदललेलंच आहे. पाऊस पडण्याची पद्धत बदललेली आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याचं संकट होतं त्यापेक्षा खूप मोठं संकट आहे. अहो, बघता बघता डोळ्यासमोर उभी पिकं वाहून गेली. पिकं काय, जिथं शेती होती तिथं नाले आणि नद्या झाल्या, शेतीतला गाळ होऊन गेला. आता पाणी ओसरल्यानंतर दुसऱ्या हंगामामध्ये जर काहींनी शेती करायची म्हटली, ते शेती करू शकत नाही. त्यांना शेती सुपीक करण्यासाठी पुन्हा शेती करण्यासाठी खर्च करावायचा आहे. म्हणून पंजाब गव्हर्नमेंटने हेक्टरी 50,000 रुपये दिले. मी तर म्हणेल आपल्याला त्याच्यापेक्षाही जास्त मदत करण्याची गरज आहे. आज शेतकरी अक्षरशः रस्त्यावर आलेला आहे. अहो, रस्त्यावर म्हणजे काय, जिथं घर गेलं, दार गेलं, उभा संसारच वाहून गेला. 5-5, 10-10 किलोमीटर पर्यंत रस्त्यांवर पाणी, सर्व उद्ध्वस्त झालेलं आहे, सर्व काळोख दिसतोय. आणि म्हणून याचा परिणाम म्हणून अक्षरशः काही शेतकऱ्यांनी आत्महत्याही केल्या. आत्महत्या कोणी हाऊस म्हणून किंवा सहज करत नाही मित्रांनो. ज्याचं जडतं त्यालाच कळतं, आपण म्हणतो ना. कोणाचा मुलगा गेला, कोणाचा नवरा गेला, कोणाचा भाऊ गेला, काहींची तर परिवारचा परिवार होऊन गेले. म्हणून ह्या दुःखाचं वर्णन पण करता येणार नाही. परंतु आपण भूतकाळातला शेतकरी खूप चांगला होता असा अजिबात नाही. आजची स्थिती पण फार चांगली आहे अशी नाही. पण भविष्यातला शेतकरी मात्र चांगला करायचा का नाही हे विद्यमान सरकारच्या हातात मात्र निश्चित आहे. सध्या हमी भावाची सुरुवात पण झालेली आहे. मित्रांनो, गेल्या 2 वर्षाचे उदाहरण मला सांगायचं आहे. सरकारने कापसाला आणि इतर पिकांना हमी भाव तर दिलेत, पण वास्तव मात्र वेगळं आहे. शेतकऱ्याच्या घरात आलेल्या कापसाच्या उत्पादनापैकी फक्त 30% माल फेडरेशन मध्ये विकला गेला, गव्हर्नमेंटने खरेदी केला. उर्वरित 70% माल कमी भावाने विकावा लागला. याची कारण काय, की फेडरेशन उशिरा सुरू होणे. ज्या सूत गिरण्या आहेत आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये, त्यांना 5 ते 60% कमी दराने कापूस मिळतो. आणि याला महत्वाचं म्हणजे आपल्या भारत सरकारचं आयात धोरण. जर आमच्या शेतकऱ्याकडे एवढा प्रचंड माल आहे तर आयात का करावा. ठीक आहे, राष्ट्रीय नीती अशी म्हणून ते आपण करू शकतो, पण माझ्या शेतकऱ्याच्या घरामध्ये जेवढा माल आलेला आहे तेवढा तो खात्रीलायक प्रमाणे खरेदी केलाच गेला पाहिजे आणि जो हमी भाव ठरला आहे तो दिला पाहिजे. सरकार याच्यातून मार्ग काढतो, आम्ही केलं मान्य आहे. पण शेतकरी हा आधीच अडचणीत असल्यामुळे शेतातून माल आल्याबरोबर त्याला विकण्याची गरज असते. म्हणून वेळेवर खरेदी केंद्र सुरू करणे ही महत्वाची गोष्ट आहे.
यावर्षी आशादायी चित्र आहे. 15 ऑक्टोबर पासून केंद्र सुरू होणार आहेत. तसं असेल तर अगोदर मी विद्यमान सरकारच्या मनापासून शेतकऱ्यांच्या वतीने अभिनंदन करतो. म्हणजे शेतकऱ्याचा माल हमी भावाने तरी विकला जाईल. आणि अशा प्रकारच्या योजना जर केल्यात तर कालच्या शेतकरी, हल्लीच्या शेतकरी, पण उद्याच्या भविष्याच्या शेतकरी मात्र निश्चितपणे ताठ मानेने उभा राहू शकेल. आणि जे आपलं विधान होतं, जय जवान जय किसान, शेतकरी सुखी तर जग सुखी, हे विधान सार्थ ठरवायचं असेल तर हे आणि हे फक्त विद्यमान सरकारच्या हातात आहे. म्हणजे आदरणीय मुख्यमंत्री आपले देवेंद्रजी फडणवीस आणि दोन्ही मुख्यमंत्री आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी ठरवलं तर हे काहीही कठीण नाही. मित्रांनो, परिवारामध्ये जेव्हा एखादं संकट येतं ना, तर ते सोडवण्यासाठी आपण घर, दार, शेती जे काय असेल ते गहाण ठेवतो, वेळ आली तर विकतो आणि त्याला वाचवतो, त्या संकटावर मात करतो. आम्हाला मान्य आहे, जिथं घर चालवणं सोपं नाही तिथं राज्य चालवणं गंमत नाही, याची आम्हाला जाणीव आहे. पण देवेंद्रजी, आपल्या महाराष्ट्रात आणि देशामध्ये खूप प्रकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत, त्याही कामाच्या आहेत, प्रगतीसाठी, विकासासाठी आवश्यक आहे. पण काही काळासाठी 4 महिने, 6 महिने, 12 महिन्यासाठी जर आपण रस्ते असतील, रेल्वे असेल, मेट्रो असेल, काही योजनांना जर पुढे आपण ढकललं आणि सर्व लक्ष आपण शेतकऱ्यांना केंद्रित केलं, तर मला खात्री आहे, हा शेतकरी जर सुखी झाला तर तो फक्त शेतकरी सुखी होणार नाही, आपला महाराष्ट्र सुखी होईल, मानवजात सुखी होईल. म्हणून आपल्याला शेतकऱ्यांच्या चिंतेवर, शेतकऱ्यांच्या अडचणींवर, इतर अडचणी थोड्या बाजूला ठेवून आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिलंच पाहिजे. कारण की त्यांचं संकट खूप मोठं आहे. त्यांना कोणी कर्ज देत नाही. अहो, त्यांच्या या स्थितीमुळे तरुण मुलांचे जीवन उद्ध्वस्त होण्याची वेळ आली. शेती असून त्यांना मुली मिळत नाही. समाजाचं स्वास्थ्य खराब होत आहे. कशामुळे? या शेतीच्या परिस्थितीमुळे. शासनाचं धोरण जर चांगल्या पद्धतीने असेल, हितवर्धक असेल, तर आमच्या शेतकरी ताठ मानेने निश्चितपणे उभा राहू शकेल. म्हणून आम्हा सर्व शेतकऱ्यांच्या वतीने विद्यमान भाजप सरकार म्हणजे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, आदरणीय एकनाथजी शिंदे, आदरणीय अजितदादा पवार, आपणा सर्वांना नम्रपणे हात जोडून शेतकऱ्यांच्या वतीने नम्र निवेदन करीत आहोत की आपण निश्चितपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं. पहिला प्रश्न, कमीत कमीत 5 एकरवाल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती ही दिलीच पाहिजे. आपण यापूर्वी वीज बिलामध्ये सवलत दिलेली आहे, आपलं अभिनंदन. त्यानंतर आता जी चालू स्थिती आहे त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी तात्काळ त्यांना उभं राहण्यासाठी भरभरून मदत दिली पाहिजे. नंतर महिन्या 2 महिन्यांनी जो दुसरा हंगाम उभा करायचा आहे, तो हंगाम उभा करण्यासाठी पुरेसं असं आर्थिक सहाय्यही दिलं पाहिजे. तरच आमचा हा शेतकरी उभा राहू शकेल. आणि हा निर्णय देवेंद्रजी हा शेतकऱ्यांच्या हिताचा आहेच. पण माझं स्पष्ट मत आहे, तो जेवढा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे त्याच्यापेक्षा दुप्पट विद्यमान सरकारचा आहे. आपण अनुभव संपन्न व्यक्ती आहात, अनुभव संपन्न मुख्यमंत्री आहात. आपलं सरकार आहे. आपण आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि शहांचे आवडते आहात. आपल्या शब्दाला वजन आहे असा आमचा विश्वास आहे. आणि त्या सर्व गोष्टींचा फायदा घेऊन आणि जर हे केलं तर माझा शब्द आहे, आपलं सरकार 5 वर्ष तर राहीलच. येणाऱ्या निवडणुकाही भरभरून चांगल्या पद्धतीने आपल्याला निकाल देतील. आणि 5 वर्ष काय म्हणता, पुढचे 25 वर्ष सुद्धा आपली सोय होणार आहे. म्हणून शेतकऱ्यांपेक्षा हा निर्णय आपल्यालाच महत्वाचा आहे. आणि राहिला प्रश्न, गेल्या 15 दिवसापासून प्रत्येक न्यूज आणि पेपर सांगत आहे, प्रत्येक पुढारी सांगतात, नेते सांगतात, विरोधी पक्षाचे नेते सांगतात
की आपल्याला शेतकऱ्याला उभं करायचे, त्यांची कर्जमुक्ती करा, त्याला भरभरून मदत करा, तर विरोधाचाही प्रश्न नाही. म्हणून प्रश्न एकच आहे, सर्व थोडं 4 महिने, 6 महिने, 12 महिने योजना आपण बाजूला ठेवूया आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी जर उभा राहिलात तर त्याच्या 10 पटीने शेतकरी मतदानाच्या माध्यमातून आपल्या पाठीशी राहतील. हे आपलंही भाग्य असेल. म्हणजे एकाच याच्यात 2 प्रश्न आपले सुटत आहेत. आमच्याकडे अशी म्हण आहे की अमुक एक काम करा आणि निवांत झोपून राहा. म्हणजे आपल्याला येणारे ही त्रिस्तरीय इलेक्शन आहे, ग्रामपंचायत आहे, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद आणि महानगरपालिका, आपल्याला कुठेही धोका होणार नाही. आणि निश्चितपणे आपण आमचा हा शेतकऱ्यांचा आवाज आपल्याकडे पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी कुठल्या पक्षाचा नाही, कुठला नेता नाही, पुढारी नाही, अतिशय सामान्य माणूस आहे. आमचा हा शेतकऱ्यांचा आवाज आपल्यापर्यंत अतिशय हात जोडून नम्र विनंती करून आपल्यापर्यंत विनंती करत आहोत की आमच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी राहून भरभरून त्वरित मदत करावी आणि आमचा शेतकरी सन्मानाने उभा राहिला पाहिजे. याच्यासाठी आपण प्रयत्न कराल अशी मला पूर्ण खात्री आहे. शेतकरी मित्रांनो, जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल, खरंच आवडला असेल, आपलं म्हणणं मांडलेलं पटत असेल आणि आपला हा आवाज विद्यमान सरकारपर्यंत, मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला पाहिजे असं वाटत असेल, तर आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर केला पाहिजे, लाईक केला पाहिजे. आणि कृपया मित्रांनो, मी माझ्या व्हिडिओला म्हणत नाही, व्हिडिओ तयार करताना खूप मेहनत घ्यावी लागते, खूप विचार करून कामं करावी लागतात. कोणाचाही व्हिडिओ बघा, कृपया सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका, ज्याच्यामुळे आपल्यालाही सत्कार्य करण्याचं समाधान मिळेल. शेवटी एकच म्हणेल, जय जवान, जय किसान, जय बळीराजा, जय महाराष्ट्र.